गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची विमानसेवा ताटकळली आहे, त्यामुळे प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मात्र अधिवेशनासाठी नागपुरात पोहोचणाऱ्या मंत्री आणि आमदारांना देखील या इंडिगोच्या विमानसेवेमुळे फटका बसलाय। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री चार्टर विमानाने दाखल झाले। नागपुरात रविवारी एकूण 5 चार्टर विमानं पोहोचल्याची देखील माहिती समोर आली। गिरीश महाजन, हसन मुश्रीफ, संजय राठोड, भास्कर जाधव यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने नागपुरात पोहोचले। इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेमुळे अधिवेशन संपल्यानंतर 14 आणि 15 डिसेंबरला नागपुरातून पुणे आणि मुंबईसाठी विशेष रेल्वे गाड्यांचा देखील प्रस्ताव रेल्वेकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली आहे। तर याच इंडिगोच्या विमान सेवेमुळे कस्तुरी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलेला आहे। उद्धव ठाकरे इंडिगोची फ्लाइट वापरत नाहीत, ते जे विमान वापरतात त्याला काही अडचण नाही असा टोमणा फडणवीसांनी लगावलाय। तरी सुद्धा कुणाला अडचण असेल तर मी आणि शिंदे साहेबांनी समृद्धी महामार्ग बांधलाय आणि त्यावरून 7 ते 8 तासामध्ये पोहोचता येतं असा टोला सुद्धा फडणवीसांनी लगावलाय। तर आमदार मंत्री येतील पण सर्वसामान्यांचं काय असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावर उपस्थित केलाय। उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे, ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठलीही अडचण नाही, ते नीट येऊ शकतं। बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे। गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो, गाडीत बसून 7-8 तासात नागपुरात पोहोचता येईल। पण आमच्यासारखी किंवा आपण इथे अधिवेशनात येणार येऊ शकतो, पण काल आपण पाहिलं असेल एक जोडपं त्यांनी डिजिटल लग्न केलंय। कितीतरी लोक आपण पाहताय, हाल पाहताय, त्रस्त किती आहेत आणि कुठेही काही माहिती नव्हती त्या दिवशी। 2014 नंतर काय झालं की याच्यात मोनोपली यायला लागली, का मारलं गेलं सेक्टर। दुसरी धक्कादायक गोष्ट ही देखील आहे, आपण पण ह्याचा अभ्यास करा। अनेक आपल्या देशात जे नवीन एअरपोर्ट्स उडानमध्ये बनवलेले आहेत, ते एअरपोर्ट्स त्याच्यावर हजारो कोटीचा खर्च झालाय आणि आता बंद आहेत। दरम्यान संसदीय समिती आता इंडिगोला समन्स बजावण्याची शक्यता आहे। इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली, त्यामुळे प्रवाशांना अतिशय त्रास झालाय गौरी, आणि त्यामुळे वाढलेल्या विमान भाड्याबद्दल लोकांकडून देखील आता तक्रारी प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे। इंडिगोच्या गोंधळाचा इतर विमान कंपन्यांना देखील विलंब झाल्यानं फटका बसलाय। तर यालाच कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी DGCA कडून आता इंडिगोला मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे। इंडिगोला आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नोटीसला उत्तर द्यावं लागेल आणि इंडिगोनं वेळेत उत्तर न दिल्यास कारवाई सुद्धा होऊ शकते। मागच्या तर काही दिवसात कसुरी आपण बघितलं असेल तर मोठा उड्डाण व्यत्यय आणि नियमांचं उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर ही त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर अनेक इंडिगोची विमानं रद्द झाली, विलंब झाला, काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या। त्यानंतर ज्यांनी पैसे भरले त्यांच्या तिकिटाचा परतावा आता इंडिगोकडून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। इंडिगोकडून आतापर्यंत 610 कोटी रुपयांचा परतावा दिला गेलाय। रद्द केलेल्या आणि उशिरा झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅगा देखील आता परत दिल्या गेल्या। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं शनिवारी इंडिगो कंपनीला तिकिटाचा परतावा आणि रविवारी संध्याकाळपर्यंत हे परतावा देण्याचे आणि प्रवाशांचं सामान 2 दिवसात देण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर इंडिगो विमान सेवेनं आता तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे।